सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल. सध्या रजनीकांत यांची प्रकृती स्थिर. खबरदारी म्हणून सलमान खाननंतर अमिताभ बच्चन यांची सुरक्षा वाढवली. सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर बिग बींच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ. विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी. प्रवाशांचा आदरातिथ्य करण्यासाठी शिवनेरी सुंदरी नेमली जाणार. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंची माहिती. राज्यात 8 ठिकाणी नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची मागणी. बुलढाणा, हिंगोली, अमरावती, गडचिरोली, भंडारा, अंबरनाथ, जालना, वाशिममध्ये मेडिकल कॉलेज सेवा मंजुरी. दस्त नोंदणीसाठी आता 500 रुपये मुद्रांक शुल्क, 100 आणि 200 रुपयांचं शुल्क बाद. महसूल वाढीसाठी सामान्यांवर बोजा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदं निर्मित करण्यास मान्यता. राज्यात 4860 विशेष शिक्षकांची पदं भरणार. देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती. देशभरात एकूण 934.8 मिलीमीटर पावसाची नोंद. हवामान विभागाची माहिती. 8 ऑक्टोबरला मान्सून मुंबईतून परतीच्या मार्गावर. मुंबईतील पुढील 3 ते 4 दिवसात हलका पाऊस. तर सप्टेंबरमध्ये मुंबईत एकूण 83% पाऊस. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरपासून बदल. 20 जलद लोकल सीएसएमटी ऐवजी दादरहून सुटणार. गर्दी विभाजित करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे पुन्हा ठप्प होऊ नये म्हणून मध्य रेल्वे प्रशासन आणि बीएमसी संयुक्त उपाययोजना राबवणार. यासाठी हालचालींना सुरुवात. लोकप्रतिनिधींचीही मदत घेतली जाणार. पश्चिम रेल्वे स्थानकातील स्टॉल आणि कॅन्टीनमधील 500 खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले. यापैकी 18 नमुने सदोष आढळल्याने स्टॉल मालकांना 2 लाखांचा दंड. खाद्यपदार्थांचा दर्जा उत्तम असावा यासाठी प्रशासनाकडून ईट राईट उपक्रम. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी ही मिनी टॉय ट्रेन पर्यटकांच्या सेवेत येण्यासाठी वर्ष लागणार. तौक्ते चक्रीवादळात वनराणी नादुरुस्त होऊन पडली होती बंद. मुंबईतील महालक्ष्मी यात्रा प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ऑक्टोबर महिन्यात 3 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत यात्रा होणार. अंधेरी पूर्वेतील सिप्स परिसरात मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी अहवाल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींकडे सादर. महिलेच्या मृत्यूला मुंबई मेट्रो आणि कंत्राटदार जबाबदार असल्याचा अहवालात निष्कर्ष. मुंबई ठाणेकरांना टोलचा आणखी भुर्दंड. वित्त विभागाच्या आक्षेपानंतर 40,000 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी. भोर तालुक्यातून जाणाऱ्या महाड-पंढरपूर महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्री नितीन गडकरींना भेटून भूसंपादन रोखण्याची केली मागणी. पीएमआरडीएने केलेल्या इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या सर्वेक्षणात 15 गावांची नावं समोर. लोणावळा, कामशेत, देहूसह 15 गावांमुळे इंद्रायणी प्रदूषित.